हॅलो एव्हरीवन, वेलकम. तर आजचा दुसरा दिस आणि काय सांगू, अंग आयसं दुखत होतं बाबा बाबा. विचार आलता, पण मगशी बोललो नाही, तुला करायचंच आहे. वेईंग मशीन काढली, वेट चेक करायला. काल वेट माझं 134.40 होतं आणि आज 132.40. तर सगळं दुखणं माझं लगेच गेलं. खूप बरं वाटलं, काहीतरी कमी जायला. जावाची तयारी. ॲपल सायडर व्हिनेगर बऱ्यापैकी शेक केलं. थोडंसं ड्रॉप्स गरम पाण्यामध्ये टाकलं. हे पाणी एकदम उकळता पाणी नाही, थोडा उमट आहे, उमट पाणी आहे. आणि पिऊन लागलो तयारीला. ॲक्च्युली काल काय झालं, ही बुटा ॲक्च्युली मला टाईट होता, खूप टायमाच्या मशी घातली, खाली रेनी सीझनची शूज आण. तर मला त्याच्याशी ब्लिस्टर्स झाले तर ते मला खूप दुखत होतं. पण बोललो आता दुखणं सोड, आता तुला काहीच कारण नाही देवाचं आहे, कारणं सगळी खपली तुझी बस. आणि चालता पडलो. बाईकची जावं लागते, तर बोलो बाईक बंद करेन, पण जास्ती अवॉइड केलं आहे. बाईक चालतच जातो सगळे तवर, पण कसं पोराला इस्कोला पोचायला जावं लागतं, तर मग कवर लेट्स बीट झालं तर मग बाईक बरी पडते. मग कसं वॉक बिक केल्यावरती पण थकवायला होते आणि जावाला पण मग ॲक्च्युली जास्ती जवळ नाही घराचे, एक 5-10 मिनटात लांब आहे. वॉक चालू केली, अंग दुखत होतं, पण आता नाही हार मानणार, काय पण होऊन दे. सकाळ वॉक करायला बरं वाटतं, कारण एकदम शांत वातावरण असतं आणि एकदम फ्रेश आहे, हवा पण एकदम फ्रेश असतं. गाणी ऐकतो, मस्त म्युझिक लावतो, इष्टीनन गाणी आपली, आणि चाल मारतो. काल जसं बोललो तुम्हाला, माझं शिन खूप दुखत होतं, पण माझ्या बायकोचे भावासने मला एकच एक्सरसाइज दाखवली, मला खूप बरी पडली, खूप इफेक्टिव्ह होती ती. दाखवीन तुम्हाला मी. अवरं पाय दुखत होतं, त्याने मला सांगितलं ऐसा बैसाला. त्याच्यावरती बैसलो, पण मला खूप फरक पडला. ॲक्च्युली काय होतं, वजन आहे आवरं, तर वजनाशी नसावरती खूप ताण पडतं पायावरती, आणि त्याची पाय खूप दुखत. आणि खूप चाललो ना मी, कवं चाललो नव्हतं आवरं, चाललेलो पण खूप गॅपचे मगशी वॉकिंग चालू केली. तर त्याच्या मगशी मला खूप 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 बरं वाटलं आणि एकदम पाय फ्री झाले. आणि तो पण ॲक्च्युली मॅरेथॉन रनर आहे इंडियाला. तर त्यांनी मला दाखवली आणि बेसिक योगा पण केला मी. खूप बरं वाटत होतं. आणि मॅप वॉकशी बघितलं बरोबर किती राहिलं किती नाही लास्टला. तर हे माझं ॲनालायसिस आहे. 5 किलोमीटर ऑलमोस्ट 1 घंटा 10 मिनटं, आणि कॅलरीज पण 533 बर्न झाले. मग अंग धावलं, घरात जाऊन थोडं रेस्ट केला, बिकॉज खूप टायर्ड होतो. आणि 10:15 10:30 वाजता आज विचार केला, आज काहीतरी डिफरंट ब्रेकफास्ट करूया. तर माझ्या घरामध्ये एक पॅकेट आहे आणलेलं मी मुसलीचं, रागीचं पाणी सगळं मिक्स सीड्स आणि त्याच्यामध्ये. तर ते मी आज ब्रेकफास्ट अशी केला. तर 10:30 वाजलेल्या, ब्रेकफास्ट केलं, त्याच्याबरोबर मी गरम पाणी पण पिला. त्याच्यामध्ये मी दाखवलेलं नाही, तो व्हिडिओ काढायला विसरलो गरम पाणीचं. आणि त्याच्यामध्ये मी दूध टाकलं, जास्ती दूध नाही टाकलं, मे बी 3/4 असेल, 3/4 कप. आणि मजा येईल खावाला, बिकॉज काल 6:30ला जाईल तू लास्ट, आणि त्याच्या मग आता 10:30ला जायलो. आय मीन ब्रेकफास्ट केला. आज मूड झाला, बोलू चला लंचला जरा मम्मीला बोलू खोटीचं आंबट कर कवटाचं. तर कवटा आणली, कवटा बरोबर बोलू आज सॅलेड पण खाऊया. तर फटाफट काकडी आणि गाजर घेतली, घरामध्ये जे अवेलेबल होतं.
कापिला आणि वगैरे सगळं नाही खाल्लं, थोडं मी माझ्या आईसला पण ठेवलं. तर कसं सॅलड खाल्लं तर थोडं आपल्याला फुल द्यायचं. तर मी काय केलं, थोडंसं सॅलड, त्याच्यावर एक ज्वारीची रोटी, आपलं कवटाचा पोच टाईप होते त्याच्यामध्ये, पोटीचं माहीत आहे ना आमटाला, आणि ज्वारीची रोटी घेतली. आणि जेवणाबरोबर मी गरम गरम पाणी घेतलं उकळता, आणि बोललो जेवेपर्यंत तो ऑलमोस्ट उमट झालता. जईला मग शिकाव पण 15 मिनटं पेका आणि त्याच्या मगशी पाणी प्या. आणि मला खूप बेकार सवय होती, मी जेवणाच्या मधून पाणी पिवायचे, पण दॅट इज नॉट गुड. आणि मला भूकच नाही लागली सांजच्या बारा. या जेवलो मी अप्रॉक्सिमेटली 3:30 वाजता. मग सांजचं मला भूकच नाही लागली. मग आय थिंक 6:45 वाजता मी एक खाकरा खाला. हे 2 दिवसांनी पण एकच खाला मी, एक परत दिला मम्मीला, आणि ड्रायफ्रूट्स खाल्ले मी. तर आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतं आणि तुम्ही पण मोटिवेट व्हा. आणि थँक्यू.